कांची दाहकता ही माहिती असते। यावेळेला सामाजिक कार्यकर्ते समीर सय्यद आपल्याकडे येतो। समीर जी, सोशल मीडियाचा जायचंय मला। हा बोला ना गोपीचंद जी। मला विनंती आहे, मला दुसऱ्या चॅनलवरती जायचं आहे, म्हणून मी तुमच्याकडून 1 मिनिटाचा वेळ घेतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत जो चुकीचा प्रकार घडलाय तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कुणी करू नये। निश्चित, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालणं हे काय असं कुणी करू शकत नाही। ह्याच्या पाठीमागे काहीतरी मोठं षडयंत्र असू शकतं। त्याला मताच्या राजकारणासाठी त्या गोष्टीकडे डोळधाक करणं हे आपल्याला परवडणार नाही, आपल्याला ही सगळी गोष्ट परवडणारी नाही। आणि त्यामुळं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली तुम्हाला मान्य आहे? कुठल्याच पुतळ्याची होऊ नये। महात्मा गांधी मान्य आहे तुम्हाला? कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही बोलताय? तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती बोलताय? मताच्या राजकारणासाठी तुम्ही दारुण आहे, मनोरुग्ण आहे, हा कुठला प्रकार आहे? त्याला कसं काय कळलं? एकविरा देवीच्या मंदिरामध्ये जायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करायची आणि हे असले कुठले विषय खपून घेतले जाणार नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे। आणि त्यामुळं महाराजांच्या बाबतीमध्ये जर चुकीचं कुणी कृत्य केलं तर त्याला जशा तसं उत्तर देण्याची भूमिका ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची राहणार आहे। तुमच्या नाकाला मिरच्या जोमाचं कारण काय? आपण मुद्द्यावरती बोला ना। तुम्ही मुद्द्यावरती बोलला, मी मुद्द्यावरती तुम्हाला उत्तर देतोय। त्यामुळं मला इतकंच सांगायचं आहे की लोक बाहेर आलेले यवतमध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे। ती लोक कुठून आलेली आहेत, त्यांच्याकडे ओळखपत्र कुठलाय, आधार कार्ड कुठलाय, त्यांच्याकडे मतदान कार्ड कुठलाय, ते कुणी काढून दिलं, याची सर्व चर्चा ही पोलीस करतायत। आणि पोलिसाच्या पाठीमागे आपण सगळेजण ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे। त्यामुळं या सगळ्या गोष्टी अत्यंत सिरियसपणे महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी बघतोय। आणि त्यामुळं यवतमाळच्या सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की आपण शांततेमध्ये कायद्याला धरून आपण ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावरती 100%